आपण पाहताय चांगलं न्यूज. कराडमध्ये शाही वक्फ ईदगाह मैदान ट्रस्टकडून नगराध्यक्षासह मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर, जयंत पाटील यांची. तुम्ही पाहताय चांगलं न्यूज. काय गटर पाणी रस्ते होत राहतात, परंतु शाश्वत जे चिरकाल टिकल असं काहीतरी चांगलं काम तुम्ही सुचवा. आम्ही पाहतोय निश्चितपणे समाजासाठी काहीतरी आपल्याला चांगल्या ठिकाणी करायचं. आपण दिलेला प्रयत्न, आपण दिलेला विश्वास हा निश्चित या विश्वासात पात्र होऊन कटिबद्ध राहून काम करेल. आणि मी काल सांगितलं, आता ही कराड नगरपालिका ही सर्वसामान्य माणसांचं हक्काचं असलेलं व्यासपीठ आहे. ज्या व्यासपीठावर तुम्हाला व्हॉइस आहे, तुमचा आवाज आहे, सर्वसामान्यांचा आवाज तिथं असलेले जे नगराध्यक्षाचे किंवा सभापती आमचे असलेले केबिन जे आहे हे सर्वसामान्यांचा आवाज ऐकणारं ते व्यासपीठ असेल अशी ग्वाही या ठिकाणी देतो. पुढच्या कार्यक्रमात उशीर होते, सगळ्यांचा आग्रह आहे, त्याबद्दल आपण या ठिकाणी बोलवून आमचा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा 30-40 वर्षापूर्वीपासून आमचे चुलते रमेश देसाई साहेबांपासून संबंध आहे. माझ्या वडिलांच्या 83 सालच्या पहिल्या पोटनिवडणुकीला मजरबाई सगळी कराडची 3 तिकडे आमच्या मतदारसंघात आली होती, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर हे बशीर सदस्य झालाय, तो मागला आलाय. तुम्ही त्यावेळी लहान होता बशीर भाई. मजरबाईचे इतने पुराने संबंध है हमारे. उन्होंने बोले थे लेकिन वो टाइम वो हमारे बशीर का ख्याल रखो, किधर एडजस्ट करते हो. तो 1 बार 2 बार 3 बार हो गया. 1 बार बशीर, दूसरी बार फिर बशीर, तीसरी बार सुगरा भाभी, कितनी 3 बार हो गया ना. बस हो गया. वो बोलता है वो ऊपर वाला है, नीचे वाला, उसका समाधान नहीं होता इतना. तर आमच्या आपल्या तालुक्यामध्ये हातात हात घालून आम्ही हिंदू मुस्लिम आम्ही कधीच वेगळं मानलं नाही. म्हणजे काय, आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. माऊली इथं साक्षी झालाय. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक सांगितलं होतं, राष्ट्रावर देशावर प्रेम करणारा मुस्लिम त्याच्या विरोधात शिवसेना कधीच नाही. जो देशावर राष्ट्रावर प्रेम करतो त्या मुस्लिमाच्या विरोधात शिवसेना कधीच नाही.